आपली वेळ झालेली आहे. हां, थोडं आपण इथं उभे राहा. ग्रुपने उभे राहायचे जरा. हां बोल ना. हॅलो. हो झालं, आता त्यांचं बोलणं चालू आहे. 2 मिनिटं. हो मग आलो. माझ्या माहितीप्रमाणे हो आलो मग. कोकणामध्ये हा नृत्याचा प्रकार जो आहे तारपण नृत्य असावं असं वाटतं मला. तारपण नृत्य आहे ना? हो बरं मित्र, हे तारपण नृत्य आपण जे करता ते कधी केलं जातं आणि का म्हणून केलं जातं? उद्देश काय आहे? तारपण नृत्य करण्याचा उद्देश काय आणि कधी करता? मी पालघर जिल्ह्यातून आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये अशी वारली संस्कृती आहे जी पूर्ण वारली कला म्हणून पूर्ण जगामध्ये फेमस आहे. ज्याच्यामध्ये नृत्य असतं, हे जे तारपा नृत्य आम्ही या ठिकाणी प्रेझेंट केलं. आणि या नृत्याचं महत्त्व असं आहे की जेव्हा दिवाळी येते, दिवाळीच्या अगोदर आपण त्याला बारशी बोलवतो. ती बारशी आमच्याकडे साजरी केली जाते. पहिल्यांदा हा तारपा वाद्य देवासाठी वाजवला जातो, त्याची पूजा केली जाते. आणि तारपा वाजवून जेव्हा दिवाळीचा सण असतो त्या दिवशी सगळे गावकरी, आजूबाजूचे गावकरी एकत्र येतात आणि ही जी वेशभूषा केली ही रिअल वेशभूषा आहे. याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं तुम्हाला मॉडिफाय बघायला मिळणार नाही. तुम्ही आलात तर हीच वेशभूषा तुम्हाला बघायला मिळेल. आणि ही वेशभूषा आधी सरळ साध्या सोप्या वेशभूषेमध्ये आपण या ठिकाणी आले. त्याच्यानंतर बघितलं तर आमच्या डोक्याला जी कणसई आहे त्या कणसईला आम्ही नमन करून आणि धरतीला वंदन करून आणि ही गोष्ट त्यांनी सादर केली आहे. कारण धरती ही आपली माता आहे आणि कणसईला वंदन करून, कारण तिच्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही. म्हणून आम्ही या ठिकाणी नृत्य विशेष म्हणजे दिवाळीमध्ये साजरं केलं जातं. हा, एक मिनिट. आपण पारंपरिक पद्धतीने ड्रेसिंग पण केलेलं आहे आणि खूप छान साजरी केलं. अनेक स्टेप सुद्धा आपण आजकालच्या याच्यावरती तुम्ही स्टेप पण आपण चेंजेस केला. आपलं अभिनंदन आहे. सर एक प्रश्न विचार. धन्यवाद सर. दादा तुम्ही नृत्य तर चांगलंच केलं. 12 प्रकारचे गावे नाचले, 12 प्रकारचे सुंदर केलं एकदम. थँक्यू. फक्त एकच विचारायचं होतं की आपल्या पावरी नाचताना जी काठी असते ती घुंगराची असते का हे चिपळीची असते? आमच्याकडे सर याला घोळ म्हटलं जातं. घोळ. हां, घोळ काठी. घुंगरू नसतात त्याला. गोळा काठी. हां, घोळ काठी. हां, देवासाठी जो वाघबारशी असते, वाघबारशी, तेव्हा ही काठी हातात घेऊन जी अंगामध्ये आपला देव येतो म्हणून ही काठी ती महत्त्वाची असते. आणि तारप्याचा सूर पकडण्यासाठी किंवा ताल पकडण्यासाठी हे तारपा आणि हे घोळ दोघांचं कॉम्बिनेशन असतं. आणि अजून सांगायचं झालं तर हां ठीक आहे. चला बानो, आपली संस्कृती खूप छान जातात. विशेष म्हणजे तुम्ही यामध्ये कोणत्याही प्रकारचं मॉडर्नायझेशन केलं नाही. तारप्यामध्ये मॉडर्नायझेशन केलं अतिशय उत्तम केलं. खरंच उत्तम सादरीकरण आहे. अशीच संस्कृती जपा. कुठेही याच्यामध्ये पाश्चात्य कंबरेचा प्रकार करू नका बांधो. कारण की यामध्ये तुमचं विज्ञान दडलेलं आहे. कुठलाही आजार होणार नाही कधी. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. सांगायचं असं होतं की या तारप्यामध्ये एकूण जवळजवळ 75पेक्षा जास्त चाळे आहेत. ठीक आहे सर, धन्यवाद. या ठिकाणी आम्हाला संधी दिली त्याबद्दल बिरसा कला संगमचे मी मनापासून आभार मानतो. असं स्टेज आजपर्यंत कोणी उपलब्ध करून नाही दिलं त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद द्रवी सातपुते ग्रुप. टाळ्या वाजून अभिनंदन करा. जोरात टाळ्या वाजवा. चौथा ग्रुप